राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण 33 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केलेला होता। माऊलींनी वर्णन करायला चालू केलेलं आहे कुणाला या ग्रंथाचं आणि आत्मलाभ कुणाला प्राप्त होऊ शकतो, आणि त्यासाठी सद्गुरू कृपा होण्यासाठी किंवा ग्रंथांची कृपा होण्यासाठी कसा अधिकारी असायला पाहिजे। एखादा ग्रंथ जर समजून घ्यायचा असेल किंवा ग्रंथांचं तत्त्वज्ञान जर समजावून घ्यायचं असेल तर तो कसा असायला पाहिजे। जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी ते वाचून येथीची गोडी अनेक तेथीचं नेनती अनेक, दुसरे कोणी त्याच्यातली गोडी जाणू शकणार नाहीत। ज्यांना स्वर्ग आणि संसार आवडेनासा झाला, बायका मुलं आवडेनाशी झालीत, घरातल्या संसाराचं उभारणं दुरुस्त करणं मोठा करणं एक्सपेन्शन करणं हे आवडायचं बंद झालं की तो त्याला त्या तत्त्वज्ञानाचं जो ज्ञान आहे ते जे आत्मज्ञान आहे त्या आत्मज्ञान घेण्यास तो पात्र झाला असं ते वर्णन करतात। जैसा वायशी चंद्रनोळ की दृष्टांत दिलाय चकोर पक्षाचा आणि चंद्राचा, आणि 30 नंबरच्या याच्यामध्ये तैसा सज्ञानाशी हा ठावो आणि अज्ञानाशी अनगावो। असे जे आहेत जे सज्ञान आहेत, सज्ञान म्हणजे ज्यांनी ही विरक्ती पत्करलेली आहे, ज्यांना ही विरक्ती आलेली आहे समस्त संसाराबद्दलची स्वर्गाबद्दलची सुद्धा। बरेच वेळा संसाराबद्दलची विरक्ती येते आणि त्या विरक्तीला ती विरक्ती असते का वैफल्य असते काय कळत नाही आपल्याला, बरं काय। मग आपण म्हणजे कंटाळलो जातो तिथे शिवगडवर जाऊन राहतो, म्हणजे हे काय तेवढ्यापुरतं असते बरं का। कोणतरी विरोधात गेलेलं असतं घरातलं, मुलं ऐकत नाही सून ऐकत नाही म्हणून जातो मी रुसून जातो आणि गोंधळ्यात जाऊन राहतो। आता तिथं किती दिवस राहणार आहे, तिथं तिथल्या कर्मचाऱ्यांनी परत रुसणार, तिथं कोणतरी आला नाही ना विरोध करणारा त्यांच्यावर पण रुसणार। रुसणं जे आहे ते रुसणं आहे त्या ठिकाणी थांबवता आलं पाहिजे। माणसामुळं रुसणं जे आहे ते रुसणं थांबवता आला पाहिजे, हा मुद्दा त्यातला मुख्य आहे। नाहीतर कुणाला तरी कंटाळून मी जर बाहेर पडलो आणि जातो जंगलामध्ये जातो कुठेतरी मठामध्ये जाऊन राहतो, याला काही अर्थ राहत नाही। त्याला वैफल्य वैताग असा शब्द आहे, वैराग्य नव्हे बरं काय। ते वैराग्य आणि वैताग त्यामधला हा फरक आहे। नाहीतर काय हे संसाराला रुसणारे भरपूर आहेत, पण इथं माऊली म्हणतात स्वर्ग संसाराची कुरुंडी करणारे असायला पाहिजे। स्वर्ग सुद्धा आवडायला नको पाहिजे, म्हणजे स्वर्गातल्या सुखाला सुद्धा त्यानं किंमत देता कामा नये। संसारातल्या दुःखांना जसा लाताडतो तसे स्वर्गाच्या सुखाला सुद्धा तो दुर्लक्षित करतो, असा त्यातला मुख्य अर्थ आहे। नाहीतर मग विचार पडावा लागतो की मग काय विचार आहे की स्वर्गात मग जायाबद्दल आपण पहिल्यांदाच घाबरतो असतो। वरती पाठीमागे आपल्या फोटोवर सुद्धा लिहितात स्वर्गीय, म्हणजे स्वर्गात गेले म्हणून। आता कुठं गेलेले असतात कुणालाच माहीत नाही, घराला नाही माहीत नाही आणि कुणाला माहीत नाही कुठं नेमकं गेल्यात, पण लिहितोय आपण स्वर्गीय कैलासवासीय असे शब्द असतात बघा पाठीमागं, कै किंवा वै किंवा स्वर्गीय असे काहीतरी शब्द आपले असतात। आता त्या वैतागाने गेला म्हणून वै काय कुणाला माहिती, आणि एखाद्या या संसाराच्या कैदेतून सुटलाय म्हणून काय कुणाला माहिती। पण यातून जातो त्याची कुरुंडी करतो, नाही कुरुंडी केली तर त्याला सोडावंच लागतो। संसार देह जेव्हा टाकला जातो तेव्हा संसारातून बाहेर पडावंच लागतं। तर संसारातून बाहेर पडताना ह्या विचार आहे, म्हणून पुन्हा सुद्धा जगण्याची अभिलाषा सुद्धा पुढे वर्णन केलंय। जगण्याची अभिलाषा तरी केवढी असावी। बरेच वेळा मृत्यूपंथाला लागलेली लोक सुद्धा जगण्याची इच्छा करत असतात, अगदी हाल होत असते, अंतरुणात पडलेले असतात, तरी मला मरण येऊ नये, मला डॉक्टरकडे न्या उचला असे म्हणत असतात। आता कशाला जगायचं आहे कुणाला माहिती, हाय आहे मुद्दा त्यामधला। असे एवढं अंतरुणाला खेळून असून सुद्धा का जगावं असं वाटतंय। जगण्याची अभिलाषा आणि त्याला स्पृहा म्हटलेला आहे, ही स्पृहा सुद्धा जायला पाहिजे। मरावंसं वाटू नये आणि जगायची इच्छा राहू नये
हे आत्मज्ञानाचं खरं लक्षण आहे. नाहीतर आपल्याला बऱ्याच वेळा ह्या गोष्टीमधून आपण बाहेर पडत नाही. जगायची इच्छा राहू नये म्हणजे काय, असलं तर असू दे, पण मी असायलाच पाहिजे, मी जगलोच पाहिजे, त्यासाठी काय वाटलं ते करायला पाहिजे असं. मग ते काहीतरी करून काय आपण मारायचं राहणार आहे काय, काही करा, इकडं तिकडे करा. रामदेव बाबांचं सू काय हो, सकाळ सकाळी उठून आपण काय नाकानू इकडून तिकडून जरी केलं तरी एक दिवशी जायचंच आहे. एक दिवशी गेलेलाच एक विनोद बोलतात की हाच असंच काहीतरी योगासनं वगैरे करून 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 बरेच दिवस जगलेल्या माणसाचं उदाहरण 120 130 वर्ष आणि स्वर्गात गेला. आणि स्वर्गात गेल्यानंतर बघितलं इकडं अप्सरा आहे, तिकडं गंधर्व आहेत, यक्षगंधर्व गाणं. अरे इतके दिवस कशाला खाली मी तळमळत पडलो होतो, इकडं झालो असतो तर बरं झालं असतं, असं वाटण्याची स्थिती स्वर्गात त्याच्या लक्षात येते. विनोदाचा भाग आहे, पण तरी सुद्धा जगण्याची स्पृहा जी आहे ती स्पृहा सुद्धा एक प्रकारची आसक्ती, देहासक्ती आहे. आणि या देहासक्तीतून जो सुटलेला आहे, संसाराच्या आसक्तीतून जो सुटतो तोच या ज्ञानाला पात्र होतो, म्हणून त्यांना सज्ञान म्हणलेला आहे. म्हणून पुढे म्हणतात, मी अनुवादलो प्रसंगे, मी या वेदाचं उपनिषदांचं वर्णन करतो आणि तुम्ही मला क्षमा करा. जरासा विस्तार झाला पण मला सांगायचं होतं. पण आता जे आहे ते बुद्धीही आकळिता साकडे, म्हणून बोली विपाय सापडे, परिश्री निवृत्ती कृपा उजेवडे, दीप उजेवडे. देखेन मी, पण माझ्या सद्गुरूंच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये त्यांची कृपा माझ्यावरती अपार झालेली आहे. आणि त्या कृपेच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये मी हे सगळं तत्व जे आहे, जे बुद्धीला सुद्धा आकळता येत नाही, ते मला प्राप्त करून घेईन. जे दिठीनं पविजे, म्हणजे दृष्टीला दिसणार नाही, ते दिठीविनं देखीजे, ते दृष्टीविन मी पाहिन. माझी दृष्टी नाही तर दृष्टीशिवाय तिला मला पाहता येईल, कारण माझ्यावरती ते अतींद्रिय लाहेजे ज्ञानबळ. कारण माझ्या सद्गुरूने शास्त्राने मला ज्ञानबळ प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून जे इंद्रियांना शक्य नाही पाहता येणं, जे बुद्धीला पकडता येत नाही, असं जे तत्व जे आहे ते तत्व मी माझ्या दृष्टीशिवाय सुद्धा पाहीन, कारण माझ्याकडं ज्ञानबळ आहे, असं माऊली बोलला. काल आपण 33 नंबरच्या ओळीपर्यंत चिंतन पाहिलेलं होतं. आज आपण 6व्या अध्यायातील 34 नंबरची ओवी आहे. परत दृष्टांत दिला बघा. दृष्टांतच गंमतशीर आहे. गंमत वाटते ज्ञानेश्वरी वाचताना, ते दृष्टांत बघत 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 मजा वाटते. सिद्धांताकडे जातोय आपण कधी गेलोय कळत सुद्धा नाही. माऊली हळूवार बोट धरून सिद्धांतापर्यंत घेऊन जात असत बरं काय. खेळत 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 एखादा खाऊ कसा आई मुलाला चारवते ना, म्हणजे बोलत बोलत तो चांदोबा बघ, ते हे बघ, ते खेळणं बघ, म्हणत 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 कधी तोंडात घास कसं भरवते तसं माऊली काम करतात. हळूच सिद्धांताचा घास आपल्या तोंडात कधी भरवलेला असतोय कळत पण नाही. तिथे सिद्धांत पण पुढे आहे. ना तरी जे धातुवादायन जोडे. धातुवाद शब्दाचा अर्थ आहे, पूर्वी एक धातुविद्या जी होती त्यामध्ये काल जरा थोडंसं चिंतन आपण केलं होतं की तांबा धातू आहे किंवा पितळ धातू आहे, त्याच्यावरती काहीतरी रासायनिक प्रक्रिया करून त्याचं सोन्यामध्ये रूपांतर करण्याची कला काही वर्षापूर्वी अस्तित्वात असावी. ना तरी जे धातुवादाहीन जोडे, ते लोहोची पंधरे सापडे. आता वर्णन कसं सृष्टांतर करता बघा. जर काय म्हटलेलं आहे, औषधाच्या द्वारे तांब्याचे सोने करण्याच्या प्रयोगाने जे उत्तम सोने मिळत नाही. म्हणजे धातुवाद शब्दाचा अर्थ आहे रासायनिक, धातूवर केलेली रासायनिक प्रक्रिया. त्या प्रक्रियेनं सुद्धा सोनं सापडणार नाही कदाचित, ते लोखंडात सापडेल. कुठं सापडेल? लोहीची पंधरे सापडे. पंधरे म्हणजे अगदी अस्सल सोनं. पंधरे शब्दाचा अर्थ माऊलींचा नेहमीचा शब्द आहे बरं काय. पंधरे शब्द 10-15 वेळा येऊन गेला असेल. पंधरे शब्दाचा अर्थ काय, कित्येक वेळा 15 शब्द आला. आणि पंधरे शब्द स्वच्छ सोन्यासाठी वापरतात. आपण म्हणतो नाही 24 कॅरेटचं सोनं आहे, त्यासाठी ते पंधरे शब्द वापरतात. ते पंधरे सापडे काय म्हणतात, ते लोहीचे पंधरे सापडे. पण केव्हा सापडेल? जरी दैवयोगे चढे परीस हाता. जर चुकून भाग्यवशात आपल्याला परीस नावाचा जर दगड प्राप्त झाला, तो त्याचं वर्णन आता काल्पनिक दगड आहे की काय आपल्याला ठाऊक नाही, पण परिसाचं उदाहरण खूप वेळा सगळ्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. हे कशासाठी सांगितलेलं आहे की संत संघामध्ये आणि ग्रंथांच्या संगतीमध्ये माणूस आला की बदलतो. लोखंड जरी असला तर त्याचं सोनं होतं. ज्याला बोलता येत नाही त्याला बोलता यायला लागतं, ज्याला विचार करता येत नाही त्याला विचार करायला लागतो, ज्याला काही कळतच नव्हतं मी शहाणा आहे असं वाटत असतं त्यावेळी त्याला संत संघामध्ये मी वेडा आहे असं कळायला लागतं. वेडा आहे असं कळणं हे शहाणपणाचं लक्षण आहे.
आपल्याला कळत नाही. आपण म्हणतोय मला शहाणपण यायला पाहिजे. शहाणपण आहे, आणि शहाणपण कशात दडलेलं आहे माहिती आहे का? माझं वेडेपण कळण्यामध्ये. मी अज्ञानी आहे जेव्हा कळेल तेव्हा मी शहाणं व्हायला सुरुवात होतो. अलीकडे बरेच वेळा आपण शहाणे आहोत या भ्रमात आपण जगत असतो. माझ्यात काही दोष नाही, माझं सगळं बरं आहे, मी माझा संसार सुखाचा आहे असंच वाटत असतं. पण संत संघामध्ये आलं की तो परिसाचा स्पर्श झाला की आपण लोखंडच होतो, आत्ता सोनं झालं माझं हे कळायला लागतं. माऊलींनी वर्णन केलंय, एखादी रासायनिक प्रक्रिया करून एखाद्या धातूमधलं सोनं काढणं अशक्य होईल. पण जर योगायोगानं भाग्यवशात जर परीस जर सापडला तर तांबं काय पितळ काय ती जरा चांगलीच धातू आहे, लोखंडाचं सुद्धा सोनं करेल. तांबं पितळ का ते जरा बरे आहेत लोखंडापेक्षा, त्यांचं लवकर सोनं तरी होईल. पण लोखंडाचं सोनं होणं फार कठीण आहे. ते फार कठीण असलेली गोष्ट सुद्धा परिसामुळे शक्य होईल. आता हे परिसाचं उदाहरण का दिलंय पुढे कळेल बघा. तैसा सद्गुरु कृपा होय, इथं वर्णन त्यासाठी दिलेलं आहे. परीस मिळणं या शब्दाचा अर्थ आहे सद्गुरूची कृपा होणं. आणि अशी जर सद्गुरूची कृपा ज्याच्यावर होते, म्हणजे तांब्यापासून जसं तांब्यापासून सोनं काढण्याची जशी प्रक्रिया आहे ती सोपी होईल. पण लोखंडाचं सोनं करण्याचं काम जसा परीस करतो ते स्वप्रयत्नानं प्राप्त होत नाही बरं काय. तो भाग्यात असेल तर तो परीस प्राप्त होतो. आणि बरेच वेळा आपल्या भाग्यात हा परमार्थ असावा लागतो. बोलता बोलता सहज परमपूज्य काकांशी परवाच बोलणं झालं. ते म्हणले आपलं प्रारब्ध कमी पडतं. ज्यावेळी प्रयत्नानं काही शक्य होत नाही त्यावेळी समजायचं माझं प्रारब्ध कमी आहे. त्यावेळी आपल्याला दोष द्यायचा नाही, तर दोष द्यायचा आपल्या प्रारब्धातल्या कमतरतेला. दोष कुणाला द्यायचा? दुसऱ्याला नाही. आपण दुसऱ्याला दोष देतो. अनेक रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनी. कुणाच्यावर रुसायचं नाही माऊली म्हणतात. रुसायचं असेल तर कुणावर रुसायचं? स्वतःच्या संचितावरती प्रारब्धावरती रुसावं, अन्य कुणावरही रुसू नये. म्हणून प्रयत्नानं जे शक्य होणार नाही ते परीस मात्र सहजपणाने लोखंडाचं सोनं करतो. खूप दिवस आडलेलं एखादी गोष्ट आपली असते जी मनात शंका घोळत असते, पण सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आपण आलो तर एका क्षणामध्ये ती शंका जी आहे ती लगेच सुटत असते. मोठा प्रश्न असतो आपला, पण चढ दिशी सुटत असतो. जसं एखाद्या लोखंडाचं परिसाचं सोनं व्हावं, लोखंडाचं सोनं व्हावं परिसाच्या साह्यानं, तसं सद्गुरूंच्या नुसत्या सानिध्यानं सुद्धा आपलं जीवन बदलू शकतं. म्हणून माऊली म्हणतात जर परीस जर सापडला तर लोखंडाचं सोनं होईल. तसं सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपून होय. आपू म्हणजे काय? प्राप्त काय नाही. आपू म्हणजे प्राप्त असणं, मिळणं. काय आपल्याला मिळणार नाही तैशी सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपून हे. म्हणून इथे अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. माते म्हणजे माझ्यावर आहे, अपार म्हणजे पुष्कळ आहे, अमर्यादित अपार. अपार म्हणजे माझ्यावर माझ्या सद्गुरूंची अपार कृपा आहे. बरेच वेळा सद्गुरूंच्या कृपेनं सुद्धा एखादी दगडासारखे असणारे शिष्य सुद्धा आपोआप तयार झालेल्याची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. गावबा नावाच्या शिष्यानं रामायण पूर्ण केलं म्हणे नाथांचं. नाथाने निम्माच ग्रंथ लिहिलेला होता, भावार्थ रामायण, आणि पुढचा ग्रंथ लिहायचा राहिला आणि नाथ गेले. आणि गेल्यानंतर जो गावबा घर कामासाठी घरगडी म्हणून त्यांच्या वाड्यावर होता त्याने ते रामायण पूर्ण केलं. हे कुणाची किमिया म्हणायची सांगा? इतकं अज्ञान असताना सुद्धा तो फक्त खायासाठी तो गावबा कशासाठी आलता वाड्यावर राहायला नाथांच्या? तर त्यांच्या घरामध्ये रोज पुरणपोळी असते आणि फुकट मिळते, म्हणून काय पडेल ते काम करायचं आणि रोज भरपूर जेवायचं आणि झोपायचं. या पलीकडे त्यानं काही केलेलं नव्हतं. पण काय किमिया बघा ती. त्या किमियेनं एवढ्या गावबासारख्या अडाणी माणसानं अगदी नाथांची ओवी कोणती, भावार्थ रामायणमधली, आणि गावबानं दिलेली ओवी कोणती, कुणालाही ओळखता येत नाही. किती विचारपूर्वक असेल बघा की तो किती आज सद्गुरू त्याच्यात उतरले असतील. म्हणून त्याच्या लेखणीतून ते प्रकट झाले. जे सद्गुरूंचं ज्ञान होतं ते त्याच्या लेखणीतून प्रकट होतं. काहींच्या वाणीतून ते सद्गुरूंचं ज्ञान प्रकट होत असतं. त्यामुळं कुठलाही बोलणारा लिहिणारा त्यानं स्वतःला आपण बोलतो, आपण लिहितो, माझं ज्ञान आहे असं केव्हाही समजू नये. याचा अर्थ तोच आहे. पण इथं म्हणलेलं आहे सद्गुरूंची कृपा झाली की काय अप्राप्त राहणार आहे? सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे प्रयत्नाने कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही, ती कृपा या कृपेनं मात्र सहज प्राप्त होऊ शकते.
कशावरून उदाहरण दिलं? जर तांब्याचं आणि पितळेचं लोखंड करणं अशक्य आहे, सोनं करणं अशक्य आहे, परंतु परिसाच्या द्वारे लोखंडाचं सोनं मात्र तात्काळ होतं. प्रयत्न लागतात. कशासाठी? तांब्याचं किंवा पितळेचं सोनं करायसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण लोखंडाला काय कष्ट पडले सांगा? सोनं व्हायसाठी काहीच कष्ट पडले नाही. तशी सद्गुरूंची कृपा होय आणि तरी करिता काय आपू आहे, हे जोडून वाचलं तर लक्षात येते बरं का. म्हणजे इकडे वर्णन करताना माऊलीने दृष्टांत दिला आहे आणि त्या दृष्टांताचा सिद्धांत इथं दिलेला आहे. तैशी शब्द वापरला, तैसा, तैशी, मनोनी असे शब्द वापरले की सिद्धांत आलाय असं समजायचं. त्या ठिकाणी आपण सावध राहायला लागते. तैसा, मनोनी असं म्हटलं की आपण सावधपणाने ती ओवी वाचावी लागते, तरच आपल्याला त्यातला सिद्धांत कळतो. तैशी सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपुन हे, म्हणून ती अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती कृपा माझ्यावर आहे, कारण गीतार्थ सांगणं एवढी सोपी गोष्ट नाही. मी जणू काय लोखंडच आहे, मला काय कळत नाही, पण परिसरूपी श्री निवृत्तीनाथ मी त्यांच्या सहवासात आलो, त्या परिसाच्या सहवासात मी आलो. मी मुळातच लोखंड आहे कसं बोलतात बघा त्या. पण मला जो गीतार्थ सुचतो त्या गीतेच्या श्लोकाचा, अवघड श्लोकाचा अर्थ मी जो सांगायला लागलो आहे त्याचं कारण माझ्यावर होणारी, अपार होणारी श्री गुरूंची कृपा आहे. म्हणून सगळं जे अशक्यप्राय जे होतं ते मला आता शक्य वाटलं. वर्णन करतात म्हणून श्री गुरुरूपी परीस आहे आणि म्हणून शिष्याच्या लोखंडासारख्या बुद्धी असणाऱ्या शिष्याला कृतार्थ करण्याचं काम परिसरूपी हा सद्गुरू करत असतो. असा दृष्टांताचा अर्थ लावून घेतला पाहिजे आपण. आणि जेव्हा ते असा परीस आपल्या आयुष्यामध्ये येईल केव्हा येईल आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल. आपण सोनं होणं या काय विचार वेगळ्या गोष्टीनं करत असतो. आपल्या संसारामध्ये काहीतरी बदल चांगला झाला की माझ्या संसाराचं सोनं झालं आपण म्हणत असतो. वास्तविक कृतार्थता ही संसारात अजिबात नाही. संसाराचा विचार सोडण्यामध्ये कृतार्थता आहे. आपण म्हणतो त्यात राहून कृतार्थता प्राप्त होईल, अजिबात नाही. त्यात राहून म्हणजे संसाराच्या विचारात राहून विचार टाकायचे संसाराचे बरं काय, प्रपंच टाकता येत नाही. आपण इकडे टाकला तर दुसरीकडे कुठेतरी करत बसणार आहे, इकडं नसलं तर तिकडं जोडाजोडी करायला लागते. घरातली तिजोरी सोडली आणि मी इथं नवीन तिजोरी घेतली, बाकी बदललं काय? इकडलं तिकडं सगळं तेच चालू असते. घर सोडलं म्हणजे काय केलंस हा मुद्दा फार महत्वाचा आहे. घराचा विचार सोडलास का? हाय न लगे जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. कुठं वनात हिंडत बसताय तुकाराम महाराज म्हणतात. बघा तिकडे शांतपणे घरात बसा आणि तुमचे प्रश्न विचारानं सोडवा. विचारानं त्यातून बाहेर पडावं लागतं. मध्ये सद्गुरूंची कृपा झाली की त्या विचाराला बळ प्राप्त होतं. म्हणून मागच्या वेळा म्हणले ज्ञानबळ आणि सद्गुरू कृपेचं बळ. म्हणजे ज्ञानबळ शब्दाचा अर्थ आहे हे शास्त्राचं बळ सुद्धा आहे ना, ते सुद्धा आपल्या उपयोगी पडत असतं. म्हणून शास्त्र चिंतन सतत करावं. कुठल्याही परिस्थितीमध्ये शास्त्र चिंतन केल्याशिवाय, म्हणून म्हटलेलं एक श्लोक आहे संस्कृतमध्ये की झोप येईपर्यंत आणि मरण येईपर्यंत वेदांताचं चिंतन करावं. वेदांताचं चिंतन म्हणजे काय? एखादा अभंग, एखादी ओवी, आचार्यांचा एखादा श्लोक, गीतेचा श्लोक याचं चिंतन करत राहावं. काय सांगतोय तो श्लोक असं बसून आपण चिंतन करावं. कुठं वैरणीला गेलो तर वैरणीला जाता येता सुद्धा त्याचं चिंतन करावं, जे वाचून गेलेलो असतो आपण ते. नोकरीवर जाताना, गाडीवरून प्रवास करताना त्याचं चिंतन करावं. चिंतन सुटलं की नाम घ्यावं. नामाचा विचार जायचा बाजूला आला आणि चिंतन आलं की चिंतन करावं. आणि याच प्रक्रियेमध्ये सतत राहावं. ज्यावेळी मोकळी वेळ असते त्यावेळी कोण रस्त्याला भेटला त्याच्याशी बोलावं. नाही मी बोलतच नाही, चिंतनात आहे. अरे पण असं काय करायलास काय? मुद्दा म्हणून करतोस का काय? काही नाही. असा संसार टाकावा लागत नाही. याला तुचडेपणा म्हणतात. हे ह्याच्यावर बोलण्यात अर्थ नाही, माझ्या चिंतनात अडथळा येतोय. अजिबात अडथळा वगैरे काय येत नाही. तो उलट समर्पक, त्याला आनंदानं स्मित हास्य दिलं ना, आपल्या चिंतनाला आणि बळकटी मिळत असते. म्हणून हा विचार सतत सांभाळता आला पाहिजे. यामुळे काही बिघडत नाही बरं का. वैरीनं जायचं थांबायचं नाही, वैरीनं जायचं आहे, पण संसाराचा विचार टाकायचा सुद्धा थांबायचं नाही. तो विचार टाकायसाठी शास्त्राचं चिंतन जोडीला घ्यायचं. ते शास्त्रानं असं सांगितलं. अशा पद्धतीनं तू विचार कर, तसा विचार करत जायचा आहे. म्हणून सद्गुरू कृपा जरी झाली तर प्रयत्नानं जी गोष्ट शक्य होणार नव्हती ती शक्य झाली. शक्य होते. अशक्य ते शक्य करतील स्वामी असं एक पद आपण ऐकतोय बघा, समर्थांचं आहे ते, स्वामी समर्थांचं. त्या बाबतीत अशक्य ते शक्य निशंक होई रे मना, त्यावर त्याच पदामध्ये वर्णन एक आहे, अशक्य ते शक्य करतील स्वामी.
जे करता येत नाही आपल्याला, आणि आपल्याला आत्तर्क्य वाटतंय हे कधी शक्य असं आहे काय, अशा गोष्टी शक्य झालेल्या आहेत बऱ्याचशा. म्हणून त्यांच्याकडे ती ताकद असते. जशी ईश्वराकरता आहे ना, करता आहे तो कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम, इतक्या शक्ती सगळ्या ईश्वराकडे आहेत, तशी अन्यथा कर्तुम शक्ती सद्गुरूंच्याकडे सुद्धा आहे. कारण एखाद्या लोखंडाचं जसं सोनं घडून आणण्याची शक्ती परिसामध्ये असते, तशी एखाद्या अडाणी माणसाला सुद्धा शाने करण्याची शक्ती सद्गुरूंच्या कृपेमध्ये सामावलेली असते. म्हणून कृपेसाठी आपण नेहमी पात्र व्हावं, सादर व्हावं, कृपेशी सादर व्हावं. म्हणजे काय, माझ्यावर कृपा करण्यासाठी मी तयार असलो पाहिजे. नाहीतर काय, कृपा करायला जर आले असतील, माझी तयारी नसेल तर वर्णन करतात. एखादं निरंजन लावायचं आहे, आरती लावायची आहे, तर त्यामध्ये आरती स्वच्छ करावी, त्यामध्ये कापूसाची वात तयार करून ठेवावी, ती लावावी, तेल घालून ठेवावं. आता पेटवायसाठी मात्र सद्गुरूंची वाट बघावी. पण आपली अगोदर तयारी पाहिजे ना, आरती स्वच्छ करून ठेवायला पाहिजे, वात घातली पाहिजे, म्हणजे आपला मल आणि विक्षेप अगोदर घालवायला पाहिजे ना. मग घालवला की मग पेटवायसाठी वाट बघायची. आले की म्हणता तयार आहे ना, लावली, लगेच काढी की झालं बघा, दीप पेटला म्हणून समजायचा. पण अगोदरच काय नाही, हे ना अजून आरतीच कुठं बघितली नाही, ती पडली आहे कुठंतरी हात कोणाड्यात, ती काढायची आहे, ती स्वच्छ करायची आहे. मग सद्गुरू म्हणतात तर पुढे जातो मी, पुढे काही तयार होऊन बसलेले आहेत त्यांच्याकडे कृपा करतो. आपण कृपेसाठी तयार असलं पाहिजे, ही आपली मुख्य तयारी आहे. म्हणून इथं वर्णन करतात, आता त्या कृपेच्या बळावर मी काय करेन बघा. तेने कारणे मी बोलेन, बोली प्रसिद्ध उभी आहे बघा. बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी. ही ओवी लिहून घेण्यासारखी आहे. त्याच्यावरची 35 नंबरची ओवी सुद्धा लिहून घेण्यासारखी आहे. अलीकडे लिहून घ्यायच्या ओव्या सांगायचे विसरून मी गेलोय बऱ्याच वेळा. पण काही कुणांच्याकडून काही मागणी असेल तर मी सांगू शकतोय की कुठली ओवी लिहून घ्या म्हणून. आता पूर्वी सुरुवातीच्या काही अध्यायामधून ही ओवी महत्वाची आहे, बाजूला लिहून घ्या असं बोलता बोलता सांगत होतो. पण अलीकडच्या 1-2 महिन्यामध्ये ती विसरून जातं. ही ओवी सुद्धा 35 आणि 36 नंबरची ओवी आहे आणि 37 नंबरची ओवी, पाठोपाठच्या ओव्या अगदी सुंदर आहेत बघा चिंतनासाठी. तैने कारणे मी बोलेन, त्यांच्या शक्तीवरच मी बोलेन, त्या कारणानेच मी बोलू शकेन. आणि बोली अरूपाचे रूप दाविन, त्या बोलण्यात निराकार ब्रह्माचा आकार दाखवीन. जे अरूप आहे, जे आकाराला आलेलं नाही, असं निराकार असलेल्या तत्वाला मी मूर्त स्वरूप करून देईन. कुणाच्या जीवावर, कुणाच्या ताकदीवर, सद्गुरूंच्या. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय आहे ते परिभोगविन इंद्रिया करवी. ते अतिंद्रिय आहे, इंद्रियांना सहज कळणार नाही, सहज नव्हे कळणारच नाही. कारण इंद्रिय फक्त बाह्य सुखाचा आणि बाह्य असणाऱ्या गोष्टीचा अनुभव घेतात. अंतरसुखाचा अनुभव घेता येत नाही इंद्रियांना, किंवा आत्मसुख पकडता येत नाही. परंतु मी इंद्रिया करवी ते सुख भोगेन असं माऊली म्हणतात. भोगवीन म्हणजे जे ग्रंथ म्हणून वाचतात, अभ्यासतात ना, त्यांना सुद्धा मी ते सुख भोगायला लावीन. कुणाच्या कृपेच्या बळावरती, माझ्या सद्गुरूंच्या कृपेच्या बळावरती ते सुख मी भोगायला लावीन. त्या बोलण्यात निराकार ब्रह्माचा आकार दाखवीन आणि ब्रह्म अतींद्रिय आहे पण इंद्रियाकडून भोगवीन. इंद्रियांना त्यांच्या शब्दस्पर्शादी विषयात ब्रह्मदर्शन घडवीन. म्हणजे ज्यावेळी चिंतन ज्ञानेश्वरीचं सुरू होईल त्यावेळी आपल्याला ब्रह्म साक्षात्कार व्हायला सुरुवात होईल. म्हणजे मुक्ती देणारा हा ग्रंथ आहे. कोणतरी एक श्रोता मला बोलता बोलता म्हटलं एकदा फोनवरती, ही ज्ञानेश्वरी संपेल त्यावेळी बऱ्यापैकी मुक्त झालेले कळायला लागतील आपल्याला. आता काय म्हटलं, कुणाला माहिती कोण मुक्त, सांगणारा जर झाला तरी बरं आहे म्हटलं. एवढं तरी अपेक्षा आहे की सांगता सांगता मुक्त व्हावा. पण आता ऐकणाऱ्यांचं हितवर्णन मात्र माऊली करतात की मी याच शब्दाच्या द्वारे आपल्याला मुक्तीचा सोहळा भोगवेन. हे भोगून केवढी मोठी प्रतिज्ञा आहे बघा. पण स्वतःच्या ह्याच्यावर करत नाहीत मात्र, स्वतःच्या क्षमतेवर ते बोलत नाहीत. सद्गुरूंच्या कृपेच्या बळावर मी बोलतोय म्हणतात ते, म्हणून त्यांना ते शक्य आहे. स्वतःच्या कैच्यावर बोलत नाहीत. कारण इंद्रिय जशी आहेत की इंद्रिय फक्त बाह्य पदार्थाचा आस्वाद घेतात, पण या अतिंद्रिय जर भोगायचं असेल तर त्याला सद्गुरूंची कृपा लागते, ईश्वराची कृपा लागते, शास्त्राची कृपा लागते. त्याखेरीज ते शक्य नाही. म्हणून मी तसं बोलवीन म्हणतात. आणि जे शक्य नाही ते त्या कृपेच्या बळावर मी हे व्याख्यान देईन. आणि अरूप असलेलं, कारण सगळ्या श्रुतीने सुद्धा अस्पर्शम अरूपम असं वर्णन केलेलं आहे.
श्रुतीनं छांदोग्यमध्ये त्याचं वर्णन आहे बघा, अरूपम अस्पर्शम असं वर्णन केलेलं आहे ब्रह्मस्वरूपाचं. ते अरूप आहे, अस्पर्श, त्याला स्पर्श करता येत नाही. शब्दादी कुठल्याही विषयानं अशब्दम शब्द वापरला, कुठल्याही शब्दानं त्याला पकडता येत नाही किंवा शब्दाने त्याचं वर्णन करता येत नाही, शब्दाच्या द्वारे त्याचं सांगता येत नाही. म्हणूनच ते असं शब्दाच्या किंवा गंधाच्या किंवा शब्दस्पर्श रूपरसगंधाच्या पलीकडं असणारं जे तत्व आहे ते तत्व मी आकारात आणेन माझ्या सद्गुरूंच्या कृपेच्या द्वारे, असं माऊली प्रतिज्ञा करतात. कारण इंद्रियांना जे भोगता येणार नाही तो ब्रह्मानंद आहे, तो इंद्रियांच्या मार्फत भोगता येईल असं ते मी करेन. ते जे वाच्य नाही ते जे मात्र शब्दाने मी सांगेन, वास्तविक ते वाच्य नाही, सांगताच येत नाही. आणि सांगता येत नाही म्हणून बरेच वेळा नेती शब्द जो वापरलेला आहे तो त्यासाठी आहे. आपण संत सुद्धा वर्णन करताना म्हणतात आम्ही एवढंच ब्रह्माबद्दल सांगू शकतो, देवाबद्दल एवढंच सांगू शकतो, ह्याच्या पलीकडे आम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणून म्हणतात ते म्हणून ठेविली पायी डोही, तुकाराम महाराज म्हणतात. आता मला त्याच्या पलीकडे त्याचं वर्णन करता येत नाही म्हणून मी माझे प्रयत्न आता थांबवतो. कारण प्रयत्नाच्या द्वारे ते प्राप्त करता येत नाही. बरेच वेळा प्रयत्न थांबतात, शांत होतात. आपण काल मोत्याच्या शिफ्टीची कथा वाचली होती, ऐकली होती, तशाच सारखा आपला प्रकार आहे. ज्यावेळी प्रयत्न थांबतात त्यावेळी त्या तत्वाचा अनुभव यायला लागतो. आपले प्रयत्न कधी थांबत नाहीत, विचारांची चक्रसारखी पळत असतात. आपण बोलतो, बाहेरशांशी बोलतो, आपल्याशी बोलत असतो. हे दोन्ही बोलायचं थांबवलं तर आपण खूप शांत होतो. बघा, बोलायचं थांबवता येत नाही आपल्याला. कदाचित आपण दुसऱ्याशी बोलत नसतो पण आपण आपल्याशी बोलत असतो. जायला पाहिजे, 4 वाजलेत, बराच वेळ झाला, दाराची टायमिंग झाली, हे आपण बाहेर बोलत नाही, आतल्या हात बोलत असतोय. ज्यावेळी बोलायचं थांबवेल ना तर ध्यानाला विशेष दुसरीकडे बाजूला बसायची गरजच पडणार नाही, बसल्या ठिकाणी ध्यान लागते. बघा प्रयत्न करून, ह्या म्हणजे प्रयोग आहे. बोलायचं बंद करणे आपल्याशी, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही, सगळे विचार थांबतात, सगळे विचार. आणि विचार थांबला ना आपण शांत झालो. फक्त थोडा वेळ असं वाढवत राहायचं आणि हळूहळू मध्येच तसा आणि विचार यायला जय जय राम कृष्ण हरी मध्येच म्हटलं ना आणि त्याला बळकटी प्राप्त होते. असा प्रयोग करून आपण स्वतःला शांत करणं फार गरजेचं आहे. यासाठी वेगळे असे मोठे प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणून तिन्ही कारणे मी बोलेन, त्यांच्या जीवावरती, त्यांच्या आश्रयानं, त्यांच्या क्षमतेनं मी बोलतो. आणि बोली अरूपाचे रूप दाविनं, अतिंद्रिय प्रेभोगविनं इंद्रिया करवी, अशी माऊलींची प्रतिज्ञा आहे. आणि त्यासाठी ते बोलतात बघा, आता वर्णन करतात. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्ती देते. म्हणून तो भगवंत जो निसंगाचा सांगात, तो मने पारता दत्तचित्त होई. आता 2 वेळा पाठोपाठ वाचाव्या लागतात म्हणजे बरोबर अर्थ कळतो. भगवंताचं गुण वर्णन करणारे 6 गुण म्हणून त्याला षडगुण ऐश्वर्य असणारा म्हणतात. त्याला षडगुण असणारा, धारण करणारा तो भग शब्द आहे बघा. तो भग म्हणजे हे 6 गुण ज्याच्याकडे वस्तीला असतात. ऐका, आता ऐका श्रोते हो, आता ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण आहे. हे 6ही गुणवर्य वस्ती जेतं, जिथं वस्तीला असतात, जिथं राहायला असतात, म्हणून तो भगवंत, म्हणून त्याला भगवंत म्हणतात. जो निसंगाचा सांगात, तो कुणाबरोबर राहतो बघा, वर्णन केलेलं आहे. तो सर्व संग परित्याग करणाऱ्याचा सोबती असतो. ज्यानं ही संसारासक्ती आणि विषयासक्ती, देहासक्ती टाकलेली आहे त्याला निसंग होणं म्हणतात. आणि निसंग जो झालाय ना त्याच्याबरोबर देव असतो. मग देवाच्या बरोबर जायचं असेल तर तो कुणाला घेतो? निसंग होणाऱ्याला. विचारानं ज्यानं आपला सगळी आसक्ती टाकलेली आहे ना विचारानं, आणि प्रपंचाचा विचार थांबलेला आहे, त्यावेळी देव सोबतीला येतो. म्हणून प्रपंचाच्या विचाराच्या संगतीत राहायचं की देवाच्या विचाराच्या संगतीत राहायचं आपल्याला ठरवता येतं. आपण प्रपंचाचा विचार सोडला की म्हणतात काय, जो निसंगाचा सांगाती म्हणजे सोबती. म्हणून श्रोते हो ऐका, त्रैलोक्यात विस्तारलेले, काल मर्यादा रहित आणि निष्कलंक असलेलं यश जे आहे ते भगवंताचं रूप आहे. सगळीकडे यश मिळवलेलं आहे. भगवंताची कुठलेही अवतार बघा, त्या अवतारामध्ये त्यांनी सगळीकडे यश प्राप्त केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाचा हा पूर्ण अवतार मानलेला आहे आणि त्या पूर्ण अवतारामध्ये म्हणून त्याला भगवंत म्हणतात. शब्द त्यासाठी आहे. म्हणून गीतेमध्ये श्रीकृष्ण वाच असा शब्द आपल्याला बघायला मिळत नाही, श्री भगवान वाच असा शब्द बघायला मिळतो. भगवान वाच शब्दाचा अर्थ आहे अवतार नव्हे,
हे लक्ष फार महत्वाची गोष्ट आहे. श्रीकृष्ण उवाच म्हटलं असतं तर अवताराचं नाव आलं असतं. श्रीकृष्ण हे एका अवताराचं आहे, पण श्री भगवान उवाच हे परब्रह्माचं नामकरण आहे. म्हणून सगळीकडे श्री भगवान उवाच घेतलेला आहे. तो कशाशी संबंधित नाही, ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून त्याचं वर्णन श्री भगवान उवाच असं केलेलं आहे, श्रीकृष्ण उवाच नाही. म्हणून इथं म्हणतात भगवंत ज्याच्याकडं सगळं त्रैलोक्यात विस्तारलेलं सगळं यश हे असतं, ते कधी वियुक्त न होणारी लक्ष्मी. जिथं जिथं भगवंत असतात तिथंच लक्ष्मीचा वास असतो. आणि म्हणून म्हणलेलं आहे सोडून न जाणारी लक्ष्मी ज्याच्याकडे आहे. किंवा पुढचा विचार, पात्र आणि अपात्रतेचा विचार नसलेला अमर्याद असं औदार्य ज्याच्याकडे आहे. उदार कोण असेल तर भगवंत. जास्त श्रीमंत कोण असेल तर भगवंत. आता बघा, उदार व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, आता कुणाकडे जायला पाहिजे मग सांगा? जो यशस्वी आहे त्याच्या नादाला लागायला पाहिजे ना. पैसे पाहिजे तर जो ज्याच्याजवळ पैसे राहतात त्याच्याच नादाला लागायला पाहिजे ना. जो उदार आहे, मला उदार हे पाहिजे आहे, तर ते कुणाकडे मिळेल? देवाकडे मिळणार. सर्व विषयाचे सर्व काळ अप्रतिहित ज्ञान, ते ज्ञान कुठं वस्तीला असतं? भगवंताकडं. म्हणून मला जर ज्ञान पाहिजे असेल तर देवाकडे जायला पाहिजे. इयपर लोकातील भोगाविषयीचं वैराग्य जर बघायचं असेल तर ते भगवंताकडेच बघायला मिळतं. भगवंतांची चरित्र बघितली ना, रामकृष्णादी अवतार झाले, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आसक्ती कुठं दिसत नाही. म्हणजे सकाळी ठरलेला होता प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक व्हायची सकाळची वेळ, रात्री सांगून गेले सुमंत उद्या राज्याभिषेकासाठी तयार राहा प्रभू रामचंद्रांना. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी येते तुम्हाला वनवासात जायचं आहे. त्यावेळी जेव्हा राज्याभिषेकाची बातमी ऐकली तेव्हाही चेहऱ्यावरती स्मित होतं, आणि वनवासात जा असं म्हटले त्यावेळी चेहऱ्यावरती स्मित होतं. याला म्हणायचं खरं वैराग्य. आणि वैराग्य हे नांदतो कुठं? तर भगवंताजवळ. म्हणून त्याला भगवान अखिल विश्वावर अकुंठित सत्ता असलेले ऐश्वर्य. आणि ऐश्वर्य केवढं मोठं! राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शिशिकाला लोपलिया. काय तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय बघा. कित्येक अभंगामध्ये विठ्ठलाचं वर्णन करताना ते वर्णन किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे बघा. रवी शशिकळा लोपलिया, जिथं चंद्र सूर्यांचे प्रकाश सुद्धा लोप पावतात असा माझ्या विठ्ठलाची प्रभा आहे, असं तुकाराम महाराज वर्णन करतात. केवढं ऐश्वर्य असेल बघा. म्हणजे हे 6 गुण ज्या ठिकाणी असतात, इयपर भोगाविषयीचं वैराग्य आणि अकुंठित असलेली, म्हणजे न कधी खंडित न होणारी अशी जी सत्ता आहे, ती सत्ता म्हणजे ऐश्वर्य हे ज्यांच्याजवळ राहतं असे 6 गुण धारण करणारा जो असतो, म्हणून तो भगवंत. त्याला भगवंत म्हणलेला आहे. आणि तो निसंगाचा सांगात असा शब्द वापरलेला आहे. म्हणून यश जे आहे, एखादी गोष्ट आपण म्हणतो बघा, मनासारखं होणं म्हणजे स्वाधीन होणं. श्रीकृष्णाने सगळीकडे विजय प्राप्त केलेला आपल्याला बघायला मिळतो. प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये सगळीकडे त्यांनी यश प्राप्त केलेलं बघायला मिळतं आपल्याला. ते कुठंही अपयशी झालेले नाहीत बघा. कुठले लढाईमध्ये असू दे, बोलण्यामध्ये असू दे, अपयश नाही, तर सगळे यशाचं ते प्रतीक आहे, विजयाचं ते प्रतीक आहे. म्हणजे जिकडं भगवंत आहे तिकडंच विजय आहे. संजयाच्या मुखात श्लोकच घालून टाकला, यत्र योगेश्वर कृष्ण. शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर भूती ध्रुवा नीतिर्मतिर मम. नीती ही सगळी विजय कुठं राहतील? जिथं यत्र योगेश्वर कृष्ण, जिथं कृष्ण राहतो तिथं ही नीती कुठं राहील? धर्म कुठं राहील? शांती कुठं राहील? शांतीला राहायला जागाच नाही. जिथं देव राहतो तिथं शांती आहे. म्हणून देवाला घरात आणा म्हणजे शांती पाठोपाठ येते. देवाला घरात आणा म्हणजे पैसा पाठोपाठ येतो. देवाला घरात आणा म्हणजे यश, औदार्य आणि ऐश्वर्य पाठोपाठ येतं. आपण यशाच्या पाठीमागं लागलो, देवाच्या पाठ केलेली आहे आपण. देव तिकडे लागलाय आमच्या पाठीमागं, ये माझ्याकडे म्हणून. मी म्हणतोय नको, मला यश पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, ते सगळं मी तिकडं बघायला निघालोय, मला वेळ नाही तुझ्याकडे बघायला. अरे तो म्हणतोय तेच दे ना, माझ्याकडे आहे सगळं, तू तिकडे कशाला जायला लागला सगळं? म्हणजे मलाच घे म्हणजे तुला सगळं प्राप्त होईल. म्हणजे बोलतात, उदाहरण देतात ना, एका राजानं मोठी दौंडी पेटवली गंमत करायसाठी लोकांची. त्यानं आपल्या राजवाड्याच्या पटांगणाच्या दारात सगळ्या प्रापंचिक वस्तू मांडल्या, फर्निचर, अमुक तमुक, साड्या, दागिने, अमुक कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे सगळं धनधान्य मांडलं. आणि लोकांना सांगितलं की या आणि ज्यांना कोणाला काय पाहिजे ते फुकट घेऊन जावं.
त्याला गंमत बघायची होती, लोक किती हावरट आहे बघण्यासाठी. दिवसभर लोक येत होते आणि गाड्या भरून, कोण काय भरून, मुलांना घेऊन, पिशव्या भरून, जेवढं लागेल तेवढं घराकडे घेऊन जायचं, ठेवायचं आणि यायचं. राजा आपला मध्यभागी पटांगणाच्या गंमत बघित बसला होता लोकांची. किती लोक हावरट आहेत आणि किती घेऊन जायला लागलेले आहेत. संध्याकाळी म्हणे एक म्हातारी आजीबाई आली काठी टिकीत आणि राजाजवळ गेली आणि राजाच्या दंडाला धरलं तिनं. तर म्हटलं, राजा तुला काय पाहिजे आहे? तपकीर वगैरे पाहिजे आहे काय तुला? काय तुला कुठली साहित्य पाहिजे आहे? सगळं म्हणले बघ. त्या सेवकानं म्हणतो, या म्हातारीला काय पाहिजे ते द्या. म्हातारी म्हणते, मला काय नको आहे. मग काय करायला आलीस? मला तूच पाहिजेस, तुझ्या दंडाला मी धरलंय ना, मला तूच हवा आहेस. आता तूच हवा आहेस अशी भूमिका जेव्हा होते त्यावेळी मांडलेल्या वस्तू कुणाच्या मालकीच्या झाल्या? मांडलेलं राजानंच आहे. मग सगळं राजाचं असेल तर राजाला पकडावं ना, का एक एक वस्तू पकडत राहावी? एकदा हे मिळवायचं, एकदा ते मिळवायचं, एकदा इकडं माणसं चांगली वागावीत म्हणून तसं करायचं. एकदा आपण असं प्रसन्न देव झाला की त्याच्यावर जग सुद्धा प्रसन्न होते ना. हे यशाचं गमक आहे. म्हणून यश कुठं असतं, नामतं राहतं कुठं? तर हे भगवंताच्या ठिकाणी. लक्ष्मी राहते कुठं? तर भगवंताच्या ठिकाणी. माऊलींची जुळ आहे बघा, तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनात, तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी. माऊलींची ओवी आहे बघा 18व्या अध्यायामधली. 18व्या अध्यायामध्ये ते काय बोलतात बघा, सकळ पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचे असतील आणि जरी लक्ष्मी कुठं राहते, ती लक्ष्मी भगवंताच्या ठिकाणी. तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी. मग आपण लक्ष्मीच्या पाठीमागं लाहायचं नाही, लक्ष्मीपतीला पकडायचा. हा मुद्दा त्यातला आहे. लक्ष्मीपती शब्द जो वापरलाय ना, तो त्यासाठी. हा लक्ष्मीपती प्रसन्न झाला ना, मग लक्ष्मीला काय आपल्याला कारण पडेल, कमतरता कशी पडेल सांगा? यश सुद्धा का मिळणार नाही? तसंच अवधार आहे. केवढं अवधार्य आहे भगवंताकडं. आता शिबिराजा सुद्धा उदार होता, कर्ण पण उदार होता. पण त्यांचं उदार पण कशासाठी होतं? कदाचित थोडंसं काहीतरी स्वर्ग मिळावा, भगवंताची प्राप्ती व्हावी, काहीतरी अपेक्षा त्यामध्ये असेल. यामध्ये हरिश्चंद्र राजाचे उदाहरण करतात. केवढं औदार्य होतं बघा त्याचं. पण यामुळं, या उदारपणामुळं जे मिळणार आहे त्यांच्याकडून, त्यामुळं काय मोक्ष मिळणार आहे काय? नाही. ते पैसा अडका देतात, मोक्ष देत नाहीत. मोक्ष कोण देतं? जो खरा उदार आहे ना, त्याच्याकडे मोक्ष आहे. जो काहीच आपल्याकडे राखत नाही, सगळं जे ना आपल्यासारखे करती तात्काळ, जे आपल्याजवळ आहे ते भगवंत सगळं ते आपल्या भक्ताला देऊन टाकत असतो. म्हणून त्याच्याकडून ज्या वस्तू येतात त्या वस्तूची इच्छा करायची नाही. ही जग ही त्याची निर्मिती आहे आणि तो त्याचा निर्माता आहे. म्हणून निर्मात्याची पूजा करावी, निर्मितीची नाही. आपण प्रपंचाची पूजा करतो म्हणजे निर्मितीची करतो आणि निर्माता बाजूलाच राहतो. ज्याने निर्माण विश्व केलं तो विश्वनियंता बाजूला राहतो आणि विश्वाच्याच नादाला आपण लागतो. हे जगाच्या नादाला लागून जगनियंता जो आहे तो बाजूला दुर्लक्षित होत असतो. यासाठी इथं वदवर्णन केलेलं आहे. ज्याच्याकडे 6 गुण आहेत आणि ते 6 गुण जर मला प्राप्त करायचे असेल तर भगवंताचीच उपासना करावी लागेल, त्याच्याच भक्तीमध्ये आपल्याला राहावं लागेल, त्याच्याशीच आपण संवाद करायला पाहिजे. पण सगळ्यात मोठं औदार्य कुणाचं? तर भगवंताचं म्हणतात. म्हणून तो उदाराचा दाता. असा उदाराचा दाता तुकाराम महाराज म्हणतात दुसरा काही नाही. माऊली सुद्धा उभे आहे. तैसे औदारे जाणव स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, कैवल्य ऐशे पवित्र, वैरियाही दिले. एखाद्या मित्राला काहीतरी द्यायला आपलं औदार्य असतं बघा. पाहुण्या पैशाने आपण काहीतरी देतो. मी देत नाही का? भरपूर पैसे उसने वगैरे मी देतो. कुणाला? आपल्या जवळच्या मित्रांना आणि पाहुण्या पयांना. जे ओळखीचे नाहीत त्यांना कोण दिलेलं आहे का? पण देव काय करतोय बघा, कैवल्य ऐसे पवित्र, वैरियाही दिले. वैर्यानं सुद्धा मुक्ती देण्याचं काम केलं म्हणून तो औदार्य त्याच्याकडे आहे. तो उदाराचा दाता आहे. सगळं काही देऊन बसतो. शिशुपालांना मुक्ती दिली, रावणाला मुक्ती दिली, कंसाला मुक्ती दिली. केवढं मोठं वैर होतं सांगा. वैर्याना सुद्धा मुक्ती दिली. ही वैर्याना मुक्ती देण्याचं औदार्य भगवंताकडे आहे. म्हणून तो भगवंत तू ऐसा कोणी न देखे उदार, अभय दान शूर पांडुरंगा. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, तू अभयाचं दान देतोस इतका तू दानशूर आहेस आणि तू ऐसा कोणी न देखे उदार. मी असा कोणी पाहिलेला नाही की इतका उदार कोण आहे. म्हणून हे उदारेने औदार्य जे राहतं ते त्याच्याकडे राहतं. ज्ञान नावाची गोष्ट जी आहे ती त्याच्याकडे आहे. कारण वृत्तीज्ञान सर्वाकडे असतं. वृत्तीचं ज्ञान आपल्याकडे असतं. आपल्याला ओळखता येते. ह्या माणसाला मी ओळखतो, हे ज्ञान आहे. ही चव मी ओळखली, हे ज्ञान आहे. चांगलं वाईट कळतं डोळ्यानं, शरीरानं, इंद्रियानं आपल्याला कळतं, हे ज्ञान आहे. पण वृत्तीचं ज्ञान आहे.
ह्या वृत्ती आपल्याला ज्ञान आणून प्राप्त करून देतात. पण वृत्ती ज्ञानाच्या पलीकडं त्याच्याकडं मला असलेलं जे वास्तविक वृत्तीचं ज्ञान हे अज्ञानच असतं. म्हणजे मला हे कळलं, मला हे दिसलं, हे अज्ञानाचाच प्रकार आहे. म्हणून इथं म्हणतात वृत्तीज्ञान हे अज्ञान आहे, कारण त्यात काहीतरी विकार येत असतात. काम क्रोधादी विकार वृत्तीज्ञानातून प्रवेश करत असतात. पण भगवंत हा सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे सगळं काही जाणणार आहे. सर्व ठिकाणी जे ज्ञान आहे ते त्याचंच आहे. जे जे म्हणून मला कळलं म्हणतो ते त्याच्या सत्तेवर कळतं, म्हणून तो ज्ञानी आहे. ज्ञान तिथंच राहतं. कारण मला जे कळतंय ना आपण म्हणतो ते ब्रह्मसत्तेवर कळतं, आत्मसत्तेवर कळतं. आत्मा नसेल तर कळणार नाही आपल्याला, म्हणून ते कळतं. म्हणून म्हणतात डोळ्याच्या पाठीमागे एक डोळा आहे म्हणून आपल्याला दिसतं, कानाच्या पाठीमागे कान आहे म्हणून आपल्याला ऐकू येतं. आपण म्हणतो ह्या कानानं ऐकू येतं. झोपलेल्या माणसाला काय ऐकू येत नाही? झोपलेल्या माणसाला का दिसत नाही? मुद्दा आहे की नाही? तो काय मेलेला आहे? किंवा प्रेताला का हालचाली नसतात? त्याचं कारण त्याच्या पाठीमागचं जे तत्व आहे ते नाहीसं झालेलं असतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे जे ज्ञान आहे तो सर्वज्ञ आहे. ते ज्ञान तिथं राहतं, वैराग्य तिथं राहतं. वैराग्याचा विचार आपण श्रीरामांचा बघितला, तसंच सगळ्यांच्या बाबतीमध्ये आहे. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, पण जे राज्य होतं ते राज्याचा अधिकारी व्हायसाठी, राजा व्हायसाठी सगळ्यांनी सांगितलं भगवंताला, श्रीकृष्णाला, की तुम्ही आता राजे व्हा मथुरेचे. नाही म्हटले. आपल्या आजोबांना उग्रसेनांना त्यांनी राज्य दिल्याने गादीवर बसवलेलं आहे. परशुरामानं सगळ्या पृथ्वीवरचा क्षत्रियांचा नाश केला. 21 वेळा म्हणे पृथ्वी त्यांनी निक्षत्रिय केली. आणि ही पृथ्वी चांगली व्यवस्थित झाल्यावर कश्यप ऋषीला दान करून टाकली परशुरामाच्या अवतारामध्ये. यामध्ये कुठल्याही प्रकारचा भोगविलास आपल्याला बघायला मिळत नाही. भगवंत कधी भोगविलासामध्ये रमलेले नाही. यावरून कळतं खरं वैराग्य भगवंताच्या ठिकाणी राहतं. आणि ऐश्वर्य सुद्धा, सगळं सामर्थ्य जे आहे ते सगळं वैभव भगवंताच्या ठिकाणी असतं. मग जर आपल्याला वैभव, औदार्य, यश, श्री किंवा सगळी संपत्ती किंवा लक्ष्मी जर प्राप्त करायची असेल तर त्या भगवंताच्या नादाला लागलं पाहिजे. म्हणून तो भगवंत जो निसंगाचा सांगात म्हणलेला आहे. म्हणून त्यातून आपल्याला जेव्हा प्रपंचाची आसक्ती संपते त्यावेळी भगवंत आपल्या जवळ येतो. कुणाचा सोबती आहे? निसंगाचा सांगात. तो म्हणे पार्था दत्त चित्त होई आता. आता सावध हो. दत्त चित्त शब्दाचा अर्थ एकाग्र होणे. दत्त चित्त एक शब्द वापरलेला आहे, शास्त्राचा शब्द आहे. आणि तो म्हणतात काय? आता माझ्या बोलण्याकडं एकाग्रतेनं लक्ष दे. कुठंही इकडं तिकडं लक्ष देऊ नकोस, कारण योगाची प्रक्रिया मी आता सांगायला तुला निघालेलो आहे, असं माऊली बोलतात. म्हणून पार्था, हे काय भगवद्गीतेमध्ये नाही बरं का, माऊलींनी वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की भगवंत जो निसंगाचा सांगाती आहे तो सांगाती कसा असतो तर त्याचं वर्णन आणि योगाचं वर्णन मी आता सांगणार आहे. त्यासाठी आता तू तयार राहा, दत्त चित्त हो, असं वर्णन करतात. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.